राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांना 5,035 कोटी रुपयाचा हप्ता या ठिकाणी वितरित केलेला आहे। आणि जे आम्ही वचन दिलं होतं शेतकरी कर्जमाफीचं, आता तिसरा टप्पा गेलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जशा जशा याद्या येतील तसत्या याद्या आणि त्याकरता लागणारा जो हप्ता आहे, निधी आहे, तो वितरित करण्याचं कार्य आमचं सरकार करणार आहे। आज मोठा दिलासा आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि कृषी मंत्री आपले या ठिकाणी दत्ताभाऊ भरणेजी, बाळासाहेब पाटीलजी, आम्ही सर्वच या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होतो। रेशन कार्ड धारकांमध्ये संतापाची लाट। सणासुदीच्या दिवसात गोडधोड बनवण्यासाठी गव्हाची गरज असताना वर्ध्यात स्वस्त धान्य दुकानामधून गहू बंद करून लाभार्थ्यांना ज्वारी, मका दिला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। बळीराजाचा शाश्वत शेतीकडे मोठा पाऊल। रासायनिक खतांचा खर्च कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील 8,125 शेतकऱ्यांनी 68 शेती गटांच्या माध्यमातून तब्बल 3,775 हेक्टरवर नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे। ई-पीक पाहणीत मोठा बदल। ॲपमधील तांत्रिक अडचणी आणि नेटवर्क समस्येतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी महसूल विभागाने 10 नोव्हेंबरपर्यंत थेट शासन नियुक्त सहाय्यकांमार्फत जिओ टॅगिंगद्वारे शेतात जाऊन पीक नोंदणी सुरू केली आहे। पावसाच्या तुटीने पाणी टंचाईचे संकट। अमरावती जिल्ह्यातील 370 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने 12.57 कोटींचा टंचाई आराखडा तयार करून विहिरीचे अधिग्रहण आणि नळ योजनांची दुरुस्ती सुरू केली आहे। ई-पीक सहाय्यकांचा जीव धोक्यात। अवघ्या 10 रुपये प्रति गट मानधनावर शेतात जाऊन पिकांची नोंदणी करणाऱ्या सहाय्यकांना विषारी साप, विंचू आणि वन्यजीवापासून सुरक्षेसाठी 50 लाखांचे विमा कवच देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। प्रामाणिक शेतकऱ्यांचा सरकारला खडा सवाल। ऊसनवारी करून वेळेवर बँकांचे कर्ज फेडणाऱ्या नियमित कर्जदारांना आधी 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी द्या आणि नंतरच थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अशी मागणी मौदा तालुक्यातून होत आहे। नागपूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प। कन्हान नदीवरील पाण्याचा अतिरिक्त भार कमी करून 85 दलघमी पाणी वाचवणारी 39 कोटींची रोहना उपसा योजना अद्याप प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकली आहे। उद्योग आणि रोजगाराला नवी दिशा। गोवा औद्योगिक विकास महामंडळाने कुंकळी, वेर्णा आणि मडकईसह विविध औद्योगिक वसाहतीमध्ये दर्जेदार रस्ते, जलनिसारण व्यवस्था आणि महिलांसाठी हॉस्टेल उभारणीची कामे हाती घेतली आहे। नारळ उत्पादक बागायतदारांना फटका। माकडांचा उपद्रव आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे गोव्यात वर्षभरात नारळ उत्पादनात मोठी घट झाली असून दररोजच्या 4 लाख नारळांच्या गरजेसाठी राज्याला 60% परराज्यांवर अवलंबून राहावे लागत आहे। आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये। अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे डेंग्यूमुक्त अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन दूषित पाणी साठ्यांची तपासणी आणि औषध फवारणी सुरू करण्यात आली असून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे। शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा मोठा दिलासा। जिल्ह्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजना आणि उजनी धरणाच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी नाबार्डच्या कर्जातून तब्बल 521 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। कृषी यांत्रिकीकरणाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना मोठी बातमी। शासनाने 420 कोटींचा पहिला हप्ता वितरित केला असून ट्रॅक्टर आणि कृषी अवजारांसाठी महाडीबीटी पोर्टलवर 7 दिवसात टप्प्याटप्प्याने पूर्वसमिती दिली जाणार आहे। पशुपालकांसाठी अभिमानास्पद बातमी। अकोला पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधनानंतर राष्ट्रीय पशु अनुवांशिकी संसाधन ब्युरोने उमरडा गौशाला स्वतंत्र देशी जात म्हणून राष्ट्रीय स्तरावर अधिकृत नोंद दिली आहे।
नगदी पिकावर अज्ञात रोगाचे सावट. टाकळी बुद्रुक परिसरात वाढीच्या अवस्थेत असलेली कपाशाची झाडे अचानक कोमेजून पाने गळत असल्याने कृषी विभागाने तातडीने पाहणी करून मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. वाळू माफियामुळे शेतकरी हैराण. तेल्हारा तालुक्यातील नाल्यामधून सुरू असलेल्या बेसुमार अवैध उपशामुळे पारंपरिक शेतरस्त्यावर मोठे खड्डे पडून दलदल झाली असून शेतकऱ्यांची वाहने चिखलात अडकत आहेत. अस्मानी संकट गडद. 3 आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीत ओलावा उरलेला नाही. परिणामी ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन पिकांची फुलगड होऊन उत्पादनात प्रचंड घटीची भीती व्यक्त होत आहे. प्राथमिक शाळांसमोर नवी अडचण. विद्यार्थ्यांना सुरक्षित अन्नासाठी फूड लायसन्स बंधनकारक केले असले तरी नेमकी नोंदणी कोणाच्या नावाने आणि कशी करायची याबाबत स्पष्ट नियमावली नसल्याने मुख्याध्यापकांमध्ये गोंधळ उडाला आहे. जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढल्याबद्दल ममराबादच्या कृषी विज्ञान केंद्राला ICARFE राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 1107 कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला असून 857 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र 825 ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने 250 कोटींची निधी पडून राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडल्याने भोगावती नदीत पाणी सोडण्यात आले असून पंचगंगेवरील राजाराम बंधाऱ्यातून 10,233 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. बळीराजाचा सेंद्रिय शेतीकडे मोठा कल. आत्माच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात तब्बल 2,58,000 लिटर गोकृपा अमृत तयार करून कापूस, सोयाबीन आणि मोसंबीच्या पिकांवर यशस्वी वापर सुरू झाला आहे. मराठवाड्यावर पाणी टंचाईचे गडद संकट. ऑगस्ट अखेर सुरू झाली तरी विभागातील 11 मोठ्या धरणांपैकी 6 धरणांमध्ये 30% पाण्यापेक्षा कमी पाणी असून लघु प्रकल्पातील साठा अवघ्या 18% आला आहे. विदर्भाच्या पशुपालकांसाठी अभिमानास्पद बातमी. अकोला पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधनानंतर NBAGR ने उमरडा गौशाला राष्ट्रीय मान्यता दिली असून राज्यातील अधिकृत जातींची संख्या 8 झाली आहे. दूध पितांना सावधान. कृत्रिम दुधात युरिया, डिटर्जंट पावडर आणि पामतेलाची भेसळ केली जात असून पृष्ठभागावर थेंब टाकून किंवा आयोडीनचे 2 थेंब टाकून घरच्या घरी दुधाची शुद्धता तपासा. लालपरी पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात. जुलै महिन्यात एसटी महामंडळाला 1,096 कोटी खर्चाच्या तुलनेत 958 कोटींचेच उत्पन्न मिळाल्याने तब्बल 138 कोटी 63 लाख रुपयांचा मोठा तोटा झाला आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक अशा डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.